नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंड्याची बुर्जी। पण ती बुर्जी केल्यावर एक गंमत आहे, त्यासाठी बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। आपण बुर्जी करायला घेऊया। तेल गरम करूया। साधारण 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की 1 टीस्पून आलं लसूण क्रश, थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, 1 हिरवी मिरची घेतली पण मोठी आहे, यात 1 बारीक चिरलेला कांदा, मीठ चवीप्रमाणे। कांदा थोडासा होऊन द्यायचा आहे। आता आपण यात थोडीशी हळद घालतोय, 1 पाव टीस्पून। जास्त कांदा होऊन नाही द्यायचा आहे। आता यात आपण अंडी घालणार आहोत। आपण इकडे 3 अंडी घेतली आहेत। पुन्हा थोडीशी कोथिंबीर आणि व्यवस्थित आणि ही एकदम पूर्णपणे अशी ड्राय नाही होऊ द्यायची, थोडीशी ओलसरच ठेवायची आपल्याला। अजून आपण 1-2-3 मिनिटं परतणार आहोत, इथपर्यंतच ठेवायची आहे। आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे। त्यावर राहिलेली कोथिंबीर आणि मिक्स करून ठेवून द्यायचं आहे। मी तुम्हाला जे सांगितलेलं एक गंमत आहे, तर आपण ह्याचा करतोय समोसा। तर आता आपण समोसे करायला घेऊया। 5 मिनिटं वाट बघायची, हे आतील सारण थंड होईपर्यंत। आपण इकडे समोसाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत। हीच आपली गंमत आहे। आपल्याला असा फोल्ड करायचा आहे, असा फोल्ड करायचा आहे, असा फोल्ड करायचा आहे। तुम्हाला जसा येतो तसा तुम्ही फोल्ड करत जायचं आहे। इथे आपण चण्याचं पीठ घ्या, तुम्ही मैदा घ्या किंवा मग तुमचं कणिक घेतली तरीही चालतं। व्यवस्थित अशा प्रकारे आपण सगळे समोसे जे आहेत हे करून घ्यायचे। तेल आपण तापत ठेवलं होतं, तेल तापलेलं आहे। आता आपण हे समोसे तळून घेऊया। लालसर रंगावर तळायचे आपल्याला। लालसर झालेले आहेत, आपण आता काढून घेऊया। छान असे कुरकुरीत होतात। गरमागरम बुर्जी समोसा तयार आहे। तुमची मुलं एकदम खुश होणार आहेत आणि पाहुणे पण खुश होणार आहेत। तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि अशाच काही छान छान रेसिपीजसाठी मला पाठवा जरा रेसिपीज, आणि त्यासाठी बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई।